नमस्कार। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपवासासाठी एकाच भिजवलेल्या पिठापासून वेगवेगळे असे उपवासाचे 4 पदार्थ दाखवणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर एका कढईमध्ये आपण 2 कप साबुदाणा घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने आपण तो भाजून घ्यायचा आहे। तर त्याचा फक्त ओलसरपणा गेला पाहिजे आणि मिक्सरमधून हा साबुदाणा लवकर बारीक होतो। त्याच्यामुळे आपण अगदी हा थोडासा अगदी 3-4 मिनिटं हा अशा पद्धतीने गरम करून घ्यायचा आहे। व्यवस्थित अगदी ओलसरपणा घालून घ्यायचा आहे त्याचा। तर मी असं 2-3 मिनिटं भाजून झालाय। तर आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेऊ आणि त्याचे अगदी बारीक असं पीठ तयार करून घेऊ। तर हे पीठ मी अशा पद्धतीने तयार केलेलं आहे। तर आपण हे पीठ आता अशा पद्धतीने बारीक झालं पाहिजे, हे बघा मी दाखवल्याप्रमाणे। आणि आता आपण त्याच्यानंतर ह्या पिठामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करणार आहोत। तर मिरची, आलं आणि जिरे ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत मी। आणि आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ, अगदी अशी पेस्ट करून घ्यायची त्याची। अशा पद्धतीने असं हे बारीक करून घ्यायचे, एकदम बारीक झालं पाहिजे म्हणजे चव त्याला छान येते। त्याच्यानंतर आता हे 4 उकडलेले बटाटे घेतलेत मी त्याच्यासाठी। तर आपण आता हे बटाटे उकडलेले आहेत, तर हे अशा पद्धतीने त्याला किसणीवर किसून घ्यायचे म्हणजे ते त्याच्या अगदी त्याच्यात अशा मोठे मोठे जाड बटाटे निघून जातात किसणीमध्ये। त्याच्यामुळे आपण हे अगदी बारीक होण्यासाठी अशा पद्धतीने किसून घेऊ। तर किसल्यानंतर परत हे आपण अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित अगदी मळून घ्यायचे दाखवल्याप्रमाणे। हे बघा अगदी व्यवस्थित ते मळून घेतल्यानंतर आपण जे हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं, आलं हिरवी मिरची, ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर शेंगादाण्याचा भाजलेला कूट टाकलेला आहे मी। तर शेंगादाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि त्याचा अशा पद्धतीने कूट करून तो ह्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आणि आपण जे मगाशी जे पीठ तयार केलं ते सर्व ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित ते गोळा त्याचा मळून घ्यायचा आहे आपण। हे पहा अशा पद्धतीने हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। व्यवस्थित गोळा झालाय। 15 मिनिटांसाठी आपण ते झाकून ठेवू। तोपर्यंत आपण चटणी करू। तर त्याच्यासाठी मी अर्धी वाटी शेंगादाणे, अर्धी वाटी दही, त्याच्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या आपल्या चवीनुसार टाकायच्या, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर टाकली आणि आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ। हे पहा अशी पेस्ट करून घेतली। तुम्हाला जसं पाहिजे तसं त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करू शकतो, घट्ट पातळ त्याप्रमाणे हे पेस्ट करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर एक तडका करायचा, जिरे आणि तुम्हाला जर तिखट चालत असेल तर हिरवी मिरची टाकून तडका करायचा आहे। तर शेंगादाणे तेलाचा मी तडका केलाय तो। आता हे बघा 15-20 मिनिटं झालेले आहे। पीठसुद्धा अगदी व्यवस्थित आपलं भिजलेलं आहे। त्याचे मी 4 भाग करून घेतले कारण आपल्याला 4 याचे उपासाचे पदार्थ करायचे आहेत। आता एका कढईमध्ये मी तेल टाकून घेतलंय आणि ते आता हातानेच मी ते अशा पद्धतीने सगळीकडे लावून घेणार आहे कारण मी हे थालपीठ करणार आहे याचं। तर ते हे हाताने दाबून घेणार आहे मी अशा पद्धतीने। थापल्यामुळं मी ते हातानेच तेल लावलंय। अशा पद्धतीने ते थापून घ्यायचे। अशा पद्धतीने मी गोल थापून घेऊन त्याला असे होल पाडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकायचे। तर आपण हे लाटून सुद्धा करू शकतो। तुम्हाला जर थापून येत नसेल तर तुम्ही पोलपाटावर लाटून सुद्धा थालपीठ करू शकता। हे पहा आणि आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकून आता हे झाकण ठेवून आपण गॅसवर ठेवून देणार आहोत। व्यवस्थित थापले बघा आणि आता हे आपण गॅसवर ठेवून देऊ झाकण ठेवून। अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये थालपीठ होतं। तर आपण बघू व्यवस्थित झाले का नाही। तर एका बाजूने हे थालपीठ अगदी सुटून आले, हे बघा। त्याच्यानंतर पाठीमागचा भाग आहे अगदी खरपूस असा छान असं आपलं थालपीठ झालेलं आहे, हे बघा। तर आपण पहिल्या गोळ्याचं थालपीठ बनवलेलं आहे। तर आता आपण दुसऱ्या गोळ्याचं आप्पे बनवणार आहोत। त्यासाठी मी आप्पे पात्रात अगोदर तेल टाकून घेतले आणि अशा पद्धतीने त्याचे सर्व गोल तयार करून घेतले आणि त्या आप्पे पात्रामध्ये टाकून घेतलेत। हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। सगळ्यात शेवटी मधल्या ह्याच्यामध्ये टाकायचं आणि आता आपण ह्याच्यावर सुद्धा वरून थोडंसं तेल टाकून घेणार आहोत कारण ते अगदी व्यवस्थित असे खरपूस छान होतील म्हणून आपण ह्याच्यावर तेल टाकून घ्यायचं थोडं थोडं अशा पद्धतीने। आणि आता आपण हे झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटांसाठी
ठेवून देऊ गॅसवर। तर आता हे आपण होऊ देऊ। हे बघा आता 2-3 मिनटं झाले, आपण आता हे उलटून घेऊ अशा पद्धतीने। सर्व आप्पे मी हे अशा पद्धतीने एक एक करून उलटून घेते। अगदी गुलाबीसर रंग आलेला आहे आणि अगदी आप्पे छान झालेत। सर्व अगदी उलटपालट करून आपण हे छान अशा पद्धतीने भाजून घ्यायचेत। व्यवस्थित आपले हे आप्पे तयार झालेले आहेत। आपण आता ह्याच पिठाचे तिसऱ्या गोळ्याचं वडे बनवणार आहोत। तर मी अशा पद्धतीने अगदी त्याचे जाडही नाही पातळही नाही असे चपटे गोळे करून घेतलेले आहे आणि आपण आता हे तेलामध्ये तळून घेऊ। तर शेंगादाणे तेल घेतलेलं आहे मी, हे उपवासाचं तेल आहे। हे अगदी खरपूस असं आपण तळून घेऊ। तर उपवासाला ज्याला आपल्या घरामध्ये ज्याला जे आवडेल ते आपण हे करू शकतो। वडे, त्याच्यानंतर थालीपीठ, आप्पे काही पण आपण ह्याच्यातलं करू शकतो। तर हे पहा, मी आता हे वडेसुद्धा तळून झालेले आहेत। अगदी खरपूस असे आपले वडे तयार झालेत। त्याच्यानंतर आता हा चौथा जो गोळा आहे त्याचे आपण छोटे छोटे भजे करणार आहोत। तर ते पीठ असं सुट्टं करून घ्यायचं अगोदर आणि त्याच्यानंतर अगदी छोटे छोटे असे भजे तयार करून घ्यायचे। ते अगदी कुरकुरीत असे छान भजे तयार होतात, तुम्हाला दिसेलच पुढं। तर खूप सुंदर असे हे बघा कुरकुरीत असे भजे तयार झालेले आहेत। एक ना एक पदार्थ याचा अगदी कुरकुरीत आणि टेस्टी असा छान होतो। तर हे बघा मी पूर्ण भजे आता उलटून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने हे छान अगदी छान भजे झालेले आहेत आपले। अगदी सुंदर असे आपले सर्व पदार्थ झालेले आहेत। तर हे बघा थालीपीठ आपलं छान झाले। त्याच्यानंतर हे वडेसुद्धा आपले अगदी कुरकुरीत असे छान दिसत आहेत प्लेटमध्ये। त्याच्यानंतर हे आप्पे अगदी कमी तेलाचे अगदी होतात, हे जास्त तेल याला जिरत नाही। आप्पेसुद्धा खूप सुंदर असे झालेले आहेत, तुम्हाला प्लेटमध्ये दिसत आहेत। त्याच्यानंतर भजेसुद्धा खूप छान झालेले आहेत आणि आपण जी चटणी केलेली आहे ती चटणीसुद्धा खूप छान झालेली आहे। तर तुम्हाला मी चटणीसुद्धा याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत। तर त्याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी मिरची आणि हे चटणी आपण ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, तुम्हाला या रेसिपी आवडल्या का नाही? तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।